नगरसेवकाला पडल्यात आणि त्यांनी आमदारविषयी बोलतात. अहो या मदनरावांचा वाढ नाही सदन आणि त्यांना आता स्वप्नात दिसू लागले विधान भवन. 6 महिने झाले उठल्यात आणि आम्ही आमदार होणार. वन साइड ही इलेक्शन होणार आहे. काय करणे याच्यावर कधी मतदान होत नसते. मदन कारंडेंना तसं बघायला गेलं तर कोण ओळखणार पण नाही. संपर्क सोडा त्यांना कोण गल्लीत पण त्यांनी कधी कुठल्या कार्यक्रमाला पण त्यांना आज पण बोललं नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. 20 तारखेला मतदान आहे. वातावरण तापायला लागले आणि या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जात तिथलं स्थानिकचं काय वातावरण आहे, लोकांच्या मनातला आमदार कोण आहे याच्याशी चर्चा करत असतो. सध्या मी आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर या गावी. काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांना काय वाटते विचारणार आहोत. त्यांच्या मनातला आमदार कोण आहे आणि इथले स्थानिक प्रश्न काय आहेत, ते सुटलेत का, यापुढं त्यांना व्हिजनरी आमदार पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला जाणून घेऊया त्यांना काय वाटते. काय सांगाल, मदन कारंडे विरुद्ध राहुल आवाडे अशी लढत होणार आहे. काय वाटते तुम्हाला, स्थानिकचं वातावरण काय? स्थानिक आपलं कबनूर गाव इचलकरंजी शहराला लगत आहे आणि वाडी इचलकरंजी संपूर्ण वस्ती पूर्ण पडल्यामुळे मग इचलकरंजीचा भार आपला कबनूरवर पडत आहे. इथं लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. त्यामुळं सुविधा आणि ह्या इथं उणीवा बसतात. ग्रामपंचायतमध्ये आवाडे गटाची सत्ता आल्यानंतर इथं बरीचशी कामं होत चाललेली आहेत. पाण्याची योजना म्हणा किंवा ग्रामीण रुग्णालय असे महत्त्वाचे निगडीत जे प्रश्न आहेत ग्रामीण लोकांशी ते सध्या राहुल आवाडेंनी उचललेले आहेत. आणि लाडक्या बहिणीच्या बाबत लाडकी बहीण योजना पूर्णपणे त्यांनी महिलांच्यात रुजवलेली आहे. जर ज्या बँकेत एक प्रकरण सांगतो तुम्हाला, RBL बँक आहे. RBL बँकमध्ये महिलांची खात्यावर पैसे जमा झाले त्यावेळी RBL बँकेने पहिला पैसे कट करायला चालू केले. त्यांची म्हणजे खाती चालू नाहीत, हे नाहीत. ज्यांना राहुल आवाडेंना कळालं त्यावेळी ते स्वतः आले आणि मुख्यमंत्र्यांचा GR आहे. त्यामुळे लाडकी बहिणींचे 1ही रुपया तुम्हाला कट करता येणार नाही आणि पूर्ण पैसे त्यांच्या खात्यावर जमावले. कमीत कमी 200-250 महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. असं काम करणारे व्यक्ती आहे. तरुण आहे. गावच्या समस्या माहिती आहेत आणि गावचे बरेच प्रकल्प आहेत. घनकचरा प्रकल्प व्हायला पाहिजे, परत सुविधा व्हायला पाहिजेत, रस्ते व्हायला पाहिजेत, गटार व्हायला. कबनूर अजूनपर्यंत मूलभूत गरजातच अडकलेला आहे. इथं कामगार लोक आहेत, त्यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे, महिला वर्गांना काम द्यायला पाहिजे. याबाबत राहुल आवाडेंचं गारमेंट आणि ह्याच्याबाबत ते प्राउंट आहेत आणि तरुण आहेत. गावचा विकास होईल असं आम्हाला त्यांच्यामार्फत वाटतंय. एकंदरीत राहुल आवाडे तुम्हाला आमदार म्हणून तुम्ही म्हणजे इथला कौल आहे असं म्हणायचं? हां, इथला कौल तरुणांचा आणि होतकरू हाताला काम देणारा माणूस आणि लोकांची प्रगती करणारा माणूस असं वाटतो. त्यामुळे लोकांचा इथला कल आहे आणि बऱ्याच लोकांच्या संपर्कात आहेत. कोणाला काय अडीअडचण आहे, कोणता रस्ता करायचा आहे, कोणती गटार करायची आहे, हे काळजीपूर्वक बघतात. आपल्या इथं सारण गटारीचा मोठा प्रश्न होता. आजूबाजूला शेती आहे, खरं लोकवस्ती वाढली. त्या मानाने ते लोकवस्तीतलं पाणी सारण गटारीतनं बाहेर जात नव्हतं. शेतकऱ्यांना सांगून त्यांनी सारण गटाऱ्या मोठ्या केलेत. ते पाणी आता जवळजवळ ओढ्याला जाईल. त्यामुळे सारण गटारीचा मोठ्या पाण्या प्रश्नाचा इथला प्रश्न सुटत आहे. म्हणजे मला सांगा, कबनूरातली काही समस्या असतील किंवा काय असतील तर त्या राहुल आवाडेंच्याकडनं यानंतरही सुटतील असा आपल्याला विश्वास आहे? आता तर त्यांचा प्रयत्न जोरदार चालू आहेत आणि बऱ्याच वर्गावर अंडल आहेत. एक आशा आहे की तरुण आहेत, होतकरू आहेत, परत परिस्थितीची जाणीव आहे, काम करण्याची पॉवर आहे, क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत काम होईल असं आम्हाला वाटतंय. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? त्याचा लोक इथं त्यांचा संपर्कच नाही आहे. त्यामुळं आता इलेक्शन पुरते उतरलेत आणि कार्यकर्ते पण नाहीत तसे. त्यामुळं एवढे काय परिस्थिती असे वाटत नाही आता उतरले. अजून एक इथं युवक आहेत. दादा काय सांगा, इथलं राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे अशी लढत होणार आहे. काय वाटते तुम्हाला, नेमकं काय वातावरण? सध्या तर तुम्हाला सांगतो 2014ला मदन कारंडेंनी इलेक्शन लढलेलं, त्यानंतर ते डायरेक्ट 2024ला उतरलेत मैदानात. 10 वर्ष त्यांनी कबनूरमध्ये किती आले, किती समस्यांना आमच्या किती लोकांना त्यांनी गाठीभेटी घेतल्या. अहो या मदनरावांचा वाढ नाही सदन आणि त्यांना आता स्वप्नात दिसू लागले विधान भवन. असं 10 वर्षांनी येऊन ते आमदार होतो, कुठल्या तर टीका करतो आणि आलो आणि आमदार झालो असं होत नसते. त्याला लोकांच्या संपर्कात राहायला लागतोय. जनशक्ती त्यांच्या पाठीमागे राहायला लागते, जी राहुल आवाडेने जी कमवलेली आहे. तुम्ही बघाल मागच्या 4 महिन्यापासून राहुल आवाडे प्रत्येक गल्ली आणि गल्ली फिरतोय, प्रत्येक समस्यांचं निराकरण फिरतोय ही तरुण व्यक्ती. त्यामुळं निश्चितपणे कबनूर असू दे किंवा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे उच्चांकी मतांनी विजय होणार, यात काही शंकाच नाही.
विजयी होणार तुम्ही थेट निर्णय सांगताय, मला सांगा स्थानिकच्या काय समस्या आहेत आणि त्या कुणाकडे सुटतील असा तुम्हाला विश्वास आहे? एका बाजूला राहुल आवाडे आहे, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत, तुम्हाला काय वाटते काय कोण सोडूया? साहेब गेल्या 6 महिन्याच्या पासून जवळजवळ 100 कोटीचा निधी या दत्तनगर परिसरात लावलाय. ही जी सारंग गटर आपण समोरनं जर बघितला कॅमेरा फिरवला तर इथं सारंग गटर वर्षानुवर्ष प्रलंबित होती. ही सारंग गटर ही राहुल आवाडेंनी केलेली आहे. इथं पेविंग ब्लॉक बसवलेलं, प्रत्येक मंदिरात पेविंग ब्लॉकचं काम केलेलं आहे. प्रत्येक कुठलाही समाजाचं मंदिर असू दे, काही असू दे, दर्गा असू दे, ह्या सगळ्यांचं नियोजन करण्यात ते कुठेही मागे पडले नाहीत आणि सर्व समाजातून त्यांना पाठिंबा मिळणार ह्या विश्वासावर मी सांगतो की ते विजयी झालेले आहे. दुसऱ्या बाजूला मदन कारंडेंच्या बद्दल बोलताना ते संपर्कात नाहीत असं तुम्ही म्हणताय, नेमकं काय नेमका अनुभव तुमचा? मदन कारंडे साहेबांनी 2014 नंतर कबनूर गावात आलेच नाहीत. पण ठीक आहे, आता ते येत आहेत तर ते काय कुठल्या प्रश्नावर बोलतायत का? नाही, काय तर दातूर मातूर बोलणे, टीका करणे, ह्याच्या विजन काय आहे त्यांचं? विजन सांगा ना. तुम्ही मुद्द्यावर कुठल्या लढणार ते सांगा. ते कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. त्यांनी मी अमुक कबनूरसाठी असं करतो तसं करतो, नगरपालिका करतो, त्यांच्या तोंडातून ब्र शब्द नाही हो कबनूरबद्दल. ती कशी जनता कबनूरची त्यांच्या मागे राहील? शक्य नाही. मदनरावांना कबनूरकर 100% नाकारतील, यात काय वाद नाही. म्हणजे थोडक्यात मदन कारंडे आता निवडणूक म्हणून जर आले असते तर त्यांच्यासमोर व्हिजन नाही असं म्हणायचं? अजिबात नाही. विजनरी नेता काय असतो, त्या डोळ्यासमोर विजन असते. ते पुढच्या 5 वर्षात मी काय करणार ह्याच्यावर तो मत मागत असतो. एखाद्या गोष्टीवर टीका करणे ह्याच्यावर कधी मतदान होत नसते. टीका करून दुसऱ्या चुका काढायला काय इथं लोक गावात बसून मोदींनी शिवा देतात. पण मोदी होणं एवढं सोपं आहे काय? मोदी जे करतोय ते त्यालाच माहीत आहे. त्यामुळे असं चुका काढून मोठं होता होत नाही, मोदी होता होत नाही किंवा राहुल आवाडे होता होत नाही. आवाडे परिवारसारखं काम कोणाला करणं जमणार नाही. काय वाटते तुम्हाला कबनूरकर म्हणून काय यानंतर राहुल आवाडे कुठल्या काय विश्वास वाटते त्यांच्याबद्दल की ते तुमचे प्रतिनिधित्व करू शकतील? साहेब हे बघा, त्यांचं सहकार क्षेत्रातलं जाळं एक प्रचंड मोठं प्रमाणात आहे. औद्योगिक असू दे, सहकार क्षेत्रात असू, त्यांच्या प्रत्येक कॉलेजेस आहेत, त्यांचे मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळतोय. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतंय. त्याचबरोबर नुसतं शिक्षण नाही, ती शिक्षण संस्था उभारल्यामुळे त्याच्या आसपास चहावाले हेवाले हे प्रत्येक जणांनी प्रत्येक उद्योगातनं पुढं चहावाला होतोय, कोण बेकरी टाकतोय, कोण वया झेरॉक्स टाकतोय, वया पुस्तक स्टेशनरी, ह्यातनं उद्योगधंदा वाढीच जातो. सगळ्यांना रोजगार मिळत जातोय. त्यामुळे अशा लोकांना निवडून देणं गरजेचं आहे. असं थोडक्यात विजनरी असल्यामुळे तुम्ही संधी देणार? 100% त्यांना आम्ही पाठीमागे राहणार. 100%. अजून एक इथे युवक आहेत, तर काय सांगशील नेमकं वातावरण काय इथलं कबनूर मधलं? राहुल आवाडे आणि मदन कारंडे अशी लढत होणार आहे, काय सांगा? लढत व्हायचा विषयच नाही आहे. की राहुल साहेबांचं एवढं काम आहे, कमीत कमी त्यांचं 1 लाखाचं लीड आहे. तुम्ही थेट लीडवरच बोलताय, कारण काय? कारण म्हणजे त्यांच्या कामाचं म्हणजे एवढं त्यांनी हे केले. आता हे लोक आता 1 वर्ष झालं उठल्यात विरोधक, आणि आम्ही 1 वर्ष पण नाही, 6 महिने झालं उठल्यात आणि आम्ही आमदार होणार, हे अशी गोष्ट नाही. राहुल साहेब गेली 5 वर्ष झटत आहेत. ज्यावेळी कोरोना काळ होता त्यावेळी पूर्ण आवाडे घराण्याने पूर्ण आपल्या विधानसभा मतदारसंघात सर्वांची एवढी काळजी घेतल्या घरच्यासारखी. त्यावेळी राहुल साहेबांना 2 वेळा कोरोना झाला होता, तरी त्यांनी त्यांच्या जीवाचा विचार न करता लोकांसाठी त्यांनी हे केलं. परत अशी त्यांची एवढी कामं आहेत की कमीत कमी 2 तास जरी आम्ही सांगितलो तरी पण त्यांच्या कामाचं ते विश्लेषण आम्हाला करता येणार नाही. आणि त्यांनी आता आपलं बस स्थानकाला, मला वाटते ऑल महाराष्ट्रात कुठल्या बस स्थानकाला नाव नाही, तर त्यांनी 51 दिवसात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो बसवण्याचं एक ते हे केलं. परत आपलं स्टँड जे आहे त्याला शिवतीर्थ बस स्थानक असं ओळख दिली. परत अशी त्यांच्याकडनं अशी कामं आहेत की आता उदाहरणार्थ म्हणजे आमच्या जे भागात 20-20 वर्ष झाली जे रोड नव्हते, गटरी नव्हते, ते राहुल साहेबांनी या 2 वर्षात केले. 20-25 वर्ष झाले एवढे आमदार होऊन गेले, पण आमच्या भागाला पाणी नव्हतं, तर त्यांनी 2 वर्षात म्हणजे पाणी आम्हाला सोयी करून दिली. अशा अनेक कारणं आहेत. आणि विरोधक म्हणतात आम्ही एकत्र आलो. विरोधकांमध्ये कमीत कमी त्यांना नगरसेवकांना वार्डसुद्धा नाही, ते नगरसेवकाला पडलेत आणि त्यांनी आमदारविषयी बोलतात आम्ही आवाडे साहेबांना पडणार. त्यांना नगरसेवकाला 1 वार्ड नाही, 1000 मतदान त्यांच्या जीवावर कोणाला पडणार नाही, तरी पण त्यांनी एवढं म्हणतात आवाडेंना पडणार. हे असं काही होणार नाही. विरोधक किती जरी एकत्र आले तर राहुल साहेब ही फिक्स सीट आहे. मला वाटतं विरोधकांना 40,000 सुद्धा मतदान होणार नाही माझ्या मते. ओके. मदन कारंडेंचा एक आरोप केला, मगाशीच एकाशी चर्चा केली आम्ही, की त्यांच्या वार्डात सुद्धा त्यांचे विकास कामं नाहीत वगैरे. काय तुमचा अनुभव काय आहे? मदन कारंडेंना तसं बघायला गेलं तर कोण ओळखणार पण नाही. एक 10% राजकारणी सोडले, 90% लोकांनी जी आम आदमी आहेत ते त्यांना माहीत पण नसेल मदन कारंडे कोण आहे. मग त्यांना ते विचार, ज्यावेळी त्यांनी आमच्या भागात 2 दिवस आधी सभा घेतल्यात, जिथे सभा घेतल्यात तो रोड राहुल साहेबांनी केला होता, म्हणजे प्रकाश अण्णांच्या फंडातून झालेला होता. 20 वर्ष झालं रोड झाला नव्हता, आणि जिथं सभा घेतात तो रोड प्रकाश अण्णांनी केले हे पण त्यांना कल्पना नाही आहे.
आणि त्यांनी म्हणतात साहेबांनी प्रकाश अण्णांनी कामं केली नाहीत, आवाडीने कामं केली नाहीत. हे खूप चुकीचं आहे. त्यांना माहीत पण नाही प्रत्येक वॉर्डात काय चालू आहे आणि काय नाही. थोडक्यात मदन कारंडेंचा तो मतदारसंघात हेच नाही, संपर्कच नाही असं म्हणायचं तुम्हाला? मदन कारंडे गेली 10-15 वर्ष झाले संपर्कच सोडा. त्यांना कोण गल्लीत पण त्यांनी कधी कुठल्या कार्यक्रमाला पण त्यांना आज पण बोललं नाही. संपर्क तर लांबचीच गोष्ट आहे, त्यांचा काहीही संपर्क नाही आहे. आणि पूर्ण इचलकरंजी कबनूर असून दे, राहुल साहेबांचं एवढं काम आहे. कामाच्यावर त्यांनी परफेक्ट 1 वे सीट आहे, त्यात काय वावच नाही. मग निकाल पण असाच असं वाटतंय. काय वाटतं पंचक्रोशीत काय वातावरण आहे? पंचक्रोशीत तर आता वातावरण असं आहे, 1 लाखाचं जर लीड राहुल साहेबांना बसणार 100%. मला वाटते विरोधकांना सर्व अपक्ष परत महाविकास आघाडी हे सगळे मिळून 50,000 पण त्यांना मतदान होणार नाही. राहुल साहेब गेल्या वेळी अण्णा 55,000 लीड आलं तर यावेळी डबल होणार. 1 लाखाच्या लीडनं तर राहुल साहेब येणार. इथं अजून एक ज्येष्ठ आहेत, त्यांना विचारूया नेमकं काय सांगाल, काय वातावरण आहे? राहुल आवडे विरुद्ध मदन कारंडे अशी लढत होणार आहे, काय वाटते तुम्हाला? आम्हाला, आम्ही आरोग्य प्रेमी आहे. 10 वर्ष आम्ही बीजेपीचं काम करतोय. आणि आता राहुल साहेब म्हणजे बीजेपीचं तिनं एक चिन्ह घेतलेलं आहे. आम्हाला प्रेम वाटते की राहुल साहेब निवडून येणार 100% आम्हाला गॅरंटी आहे. कारण काय? कारण म्हणजे आपल्या त्या भागात ज्या गल्लीत लाईट नव्हती त्या गल्लीत तिने सोलर लॅम्प बसवलेल्या आहेत. आणि प्रामाणिकपणे तिने काम करणार तिने गवाही दिलेली आहे आम्हाला. हे आम्ही परफेक्ट गॅरंटी म्हणून तुम्ही त्यांना संधी दिल्यावर विकास कामं करतील विश्वास आहे तुम्हाला? 100% करणार. विकास आमदार वय तिने कामं केलेले आहेत. आमदार वय तिने कामं केलेले आहेत. आणि 100% तिने 9 नंबर 10 नंबर गल्ली आता हे रस्ते करून देतो तिने गवाही दिलेली आहे. तिने आणि ते करणार 100% करणार आहे, त्याचा विषय नाही. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत, ते पण मोठे मोठे विकास कामाच्या आश्वासनं देत आहेत. तिने आपल्या भागात कधी आलेलं नाही. तिने बालाजी पस्तवचे तिने चेअरमन मान्य करतो आम्ही. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून काय केलं असेल काही लोकांना, खरं आपल्या भागात तिने काय आलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे संपर्कातच नाही. संपर्कात आपल्या नाही आहेत. मतदानाचं काय? मतदानाचं शेवटी कसं लोकशाही आहे. लोकशाही शेवटी जनतेच्या हातात आहे. बरोबर. काही लोक म्हणतात तुतारी, काही लोक म्हणतात कमळ. तर आमचं प्रामाणिकपणा मतदान आहे, कमळला मतदान करणार आम्ही. कबनूरच्या दत्तनगरमध्ये आहे, काही स्थानिक आहेत तिथं. मला वाटतं दुपारचं जेवण करून 5 मिनिटं विश्रांती म्हणून ते आले असतील एकत्र. त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांना काय वाटतंय? मदन कारंडे विरुद्ध राहुल आवडे अशी लढत होणार आहे, काय वाटते? नाही, राहुल आवडे यांच्या वडिलांच्यापासून आजापासून इथं विकास कामाचा त्यांनी गंगाच वाहिलेला आहे. त्यामुळं नगरसेवकापासून आमदारकीचे इलेक्शन यात लय फरक आहे. राहुल आवडे यांच्या माध्यमातून सुधीर लेगाडे, समीर जमादार यांनी या भागात इतकी कामं केलेली आहेत. त्यांच्या थ्रू ह्या दोघांचा चेहरा आहे 1 नंबर वार्डात एवढा प्रसिद्ध झालेला आहे की इथले 100% मतदान आमच्या 1 नंबर वार्डातलं आहे. हे राहुल आवडे साहेबांनी पडल्यासारखंच आहे. त्यामुळे त्यात दुसरा दुवाभाव नाही आहे. आणि आमची सीट आलेली आहे, फक्त आम्ही लीडची गरज आहे. बरं, लीड राहू दे, पण विकास कामाच्या संदर्भात काय वाटते तुम्हाला? दोन्ही सामने आहेत, काय वाटते? कोण तुमचा विकास करू शकेल असं वाटते तुम्हाला? आता इथं जवळजवळ 90% विकासाकडे राहुल आवडे यांच्या, प्रकाश अण्णा यांच्या माध्यमातून सुधीर लेगाडे आणि समीर जमादार यांनी पूर्ण जवळजवळ 90% इथला डेव्हलपमेंट त्यांच्या माध्यमातूनच झालेला आहे. इथं पहिला ह्याच्या अगोदरच्या इलेक्शनच्या वेळेला इथं ना गटर होती, ना लाईट होती, ना काही होतं. ते जवळजवळ ते सगळी कामं यांनी 90% यांनी पूर्ण केलेलं आहेत. विकास कामाचा धरला तर इथं काही आता थोडक्यात राहिलेलंच नाही आहे. पहिला तासन-तास 2-2 तास लाईट जात होत्या, आता त्या लाईटा तर जायच्या बंद झालेल्या आहेत. लाईट जातेली काय हे पण माहीत नसते. त्यामुळे विकास कामाचाही दुसरी बाजू आहे इथं. काय सांगाल, लढत राहुल आवडे विरुद्ध मदन कारंडे अशी होणार आहे, काय वाटते? राहुल आवडेच येणार. कारण काय? राहुल आवडेचं प्रकाश आवडे माझे आमदार आहेत आमचे चालू, आणि त्यांचं विकास काम चांगलं आहे. तर मदन कारंडे जेवढं काय म्हणजे हे नाही, वर्चस्व नाही इथं. राहुल आवड्यांचं नाही, वडिलांमुळे नाही तर आमदारकीच्या ह्याच्यामुळे त्यांचं चांगलं वर्चस्व आहे सगळंच. मला सांगा, कबनूर आणि या दत्तनगर परिसरातल्या विकास कामाच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोण वाटते तुम्हाला, कुणाला संधी द्यावीशी वाटते? राहुल आवडे. राहुल आवडे ते विकास करतील म्हणजे आमचे डेप्युटी सरपंच सुधीर लेगाडे, ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार, आडके वहिनी, या पूर्ण भागाचा विकास केला आहे. या 5 वर्षात विकास झाला, तेवढा मागील काळात विकास झाला नाही. म्हणजे थोडक्यात निवडणुका आत्ता लागल्यात, विकास अगोदरपासून झालेला आहे. मग तुमचा कौल काय असणार आहे? काय राहुल आवडे. पंचक्रोशीत काय वातावरण आहे? राहुल आवडे. तुमचे मित्र राहुल आवडे म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय? 100% राहुल आवडे साहेब निवडून येणार, काही शंका नाही. फक्त आम्ही लीडची बघतोय किती. म्हणजे फक्त लीडवर तुमची चर्चा झाली आहे? लीडवर चर्चा किती येणार एवढा विश्वास का? कारण आता पैज लागल्या लीडची 30,000 येणार काय 50,000 त्या लीडच्या प्रमाण जाणार आहे. 1 नंबराने ते निवडून येणार. पैज लागल्या काय? नेमके पैज काय लागले? जेवणाची पैज आपली सामान्य लोकांची असते, जेवणाची पैज लागली. लीड 50,000 का 30,000? 50,000. तुम्हाला काय वाटते? मला वाटतं 50,000च्या पुढे लीड येईल. 50,000च्या पुढे 100%. बरं, विकास कामावर बोलूया.
एका बाजूला राहुल आवाडे आहेत, मदन कारंडे आहेत. मदन कारंडे सुद्धा वेगवेगळ्या विकास कामाच्या संदर्भात आश्वासनं देत आहेत. काय वाटते तुम्हाला? आवाडे कुटुंब हे कायम विकासाच्या बाजूनच आहे. विकास चालूच असतोय. बाकी राजकारण कधी नसते. समाजकारण पहिला तिने समोर डोळ्यासमोर ठेवून तिने विकास काम केलं. आणि आम्ही जवळजवळ 30-35 वर्ष इथं राहतोय. 35 वर्षामध्ये ह्या 5-10 वर्षात जेवढं कामं झाल्यात ती इतकी 30-35 वर्षात कधी झालं नाही. आम्ही लहानपासून मोठं बघतोय. इथं रस्ते नव्हते, लाईट नव्हती. दळायला जायचं म्हटलं तर आम्ही कबनूरला जायला पाहिजे होती, अशी होती. आता सगळ्यात बघितलं तुम्ही समोर तर ATM पण आहे. एवढ्या सगळ्या सुविधा झाल्या, लोकांनी सगळ्या सुविधा मिळाल्यात. लाडकी बहीण योजना आमच्या घरात सुद्धा आमच्या मिसेसला पैसे मिळाले, आईला पैसे मिळाल्यात. आईला घरातली खुश आहेत, बायको खुश आहे, त्यामुळे आम्ही पण खुश आहे. थोडक्यात चांगले झाल्या पैसे. काय सांगा? माझं कसं म्हणणं आहे, त्यांनी निवडून आल्यानंतर जे विकास करणार म्हणतात नाही, ते ऑलरेडी इथे विकास होतच आहे, विकास चालूच आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर विकास करायला संधी द्यायची का विद्यमान आमदाराला संधी द्यायची, जनता ठरवतेच. एवढी हुशार जनता झालेली आहे. पहिल्या जागा काळ राहिलेला नाही हो. बरोबर की एकच न्यूज चॅनल असायचं ते असायचं. आता लोकांनी माहीत आहे, मीडियाच्या माध्यमातून म्हणा, तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळं स्पष्ट मानतायच. येणाऱ्या माणसाला निवडून आल्यानंतर मी एवढा विकास करतो हेच चालू आहे तिकडे पलीकडचं. हे तर निवडून आलेले आहेत, त्यांच्या घराण्यात किती वेळा तर निवडून आलेले आहेत. ते विकास ऑलरेडी ते झालेला आहे. आता आणि काय विकास करायचा? 90% ऑलरेडी विकास झालेला आहे. म्हणजे विकास करतो म्हणणाऱ्यांना संधीच नाही. नाही, काय संबंध आहे? विकास जे चालू आहे, विकास थांबला असता, कामं झालं नसते. वाहत्या नदीत जायचं असते, प्रवाहाबरोबर व्हायचं असते. मग आता निकाल तुमचा काय? आम्ही लीडची वाट बघाल. लीडच बाकी चर्चा काय नाही, फक्त लीड. एका स्थानिकाने सांगितलं की आम्ही लीडवर पैसे लावल्या. कितीचं लीड असणार याच्यावर आम्ही जेवणाची पैसे लावल्या, असं इथल्या स्थानिकांचं मत आहे. अजून इथं काय वाटते नागरिकांना त्यांच्याशी बोलणार आहोत, जाणून घेऊया पुढे जाऊन काय वाटते स्थानिकांना. आपण सध्या आहोत कबनूर रुई रोडला. 2 महिला इथं आहेत, त्यांना विचारूया नेमकं काय वातावरण आहे. मला सांगा, काय सांगाल, लाडकी बहीण इथली खुश आहे का? इतक्या वर्षामध्ये आपल्याकडे ज्या सुविधा आल्या आहेत, किती पण आल्या, किती पण गेल्या, 2-4 वर्षामध्ये चालू झाल्या, बंद पडल्या. राहुल साहेबांनी जी योजना आणलेली आहे लाडकी बहीण, ही पुढे पण टिकणार, हा आमचा आत्मविश्वास 100% आहे आणि असणार आहे. आणि आता खात्यामध्ये आमच्या 7,500 रुपये जमा झालेले आहेत. आणि राहुल आले तर काय नाही, 3,000 हे आम्हाला पुढच्या महिन्यात मिळणार म्हणजे मिळणार. हे वाढणार आहे. होय होय, लाडकी बहीण खुश आहे. हो, एकदम खुश. आणि राहुल साहेबांनी पुरेपूर त्याचा पाठपुरावा करून भरपूर सहकार्य केलेलं आहे. हो. मला सांगा, हे तुमचं झालं मत, पण इथल्या पंचक्रोशीतलं काय मत आहे? लाडक्या बहिणी खुश आहेत वाटते? होय होय, 100% असणार आहेत. आमच्या ज्या मैत्रिणी वगैरे आमचा ग्रुप आहे त्यात आम्ही भरपूर 100% खुश आहे. आणि होय, आणि आम्ही राहुल साहेबांच्या पाठीमागे सदैव राहणार, याच्या पुढे पण राहणार. आता पण आहे, इथपर्यंत पण आलेलं आहे. साहेबांनी आमची भरपूर कामं, म्हणजे तुम्ही म्हणता ना, आम्ही रुई रोडला आलेलो आहे, इथले सगळे रस्ते वगैरे केलेले आहे, डांबरीकरण केलेले आहेत. आमच्या घराच्या आजूबाजूला गटरी नव्हत्या, ते त्यांनी या 2 महिन्यात पण केलेत. आणि सांगितले तिथून पुढे पण तुम्हाला सहकार्य करणार आहे किंवा त्यांनी करणारच आहेत, हा आमचा आत्मविश्वास आहेच. मदन कारंडे विरुद्ध राहुल आवाडे अशी लढत होणार आहे. काय वाटतंय, तुम्ही आमदार म्हणून कुणाला संधी देणार आहे? आम्ही राहुल आवाडे देणार. कारण काय? कारण त्यांनी म्हणजे पाठपुरावा कामाला प्रत्येक ह्याच्यात करून भरपूर म्हणजे कामाच्या ह्याच्यात हे केलेलं आहे. म्हणजे महिलांसाठी किंवा इतर सुद्धा सामाजिक सगळ्या कार्यात त्यांनी भरपूर हे केलं. बसलेले नाही आहेत, त्यांनी पूर्णपणे कामं करून दाखवलेले आहेत. मागच्या 2 महिन्यात तर त्यांनी अगदी जीव कसोटीला लावून त्यांनी पूर्ण कामं केलेली आहेत. आमच्या भागातील तर पूर्ण 100% पूर्ण कामं होत आलेली आहेत. होय होय. मग ही विकास कामं त्यांना मतदानात परिवर्तित होतील वाटते? होय होय, 100% नाही, 101% होतील असं माझं मत आहे. माझं नाही, सार्वजनिक सगळ्यांचं बऱ्यापैकी मत तेच आहे. इथल्या एक स्थानिक महिला, लाडकी बहीण योजनासारख्या असेल, इथली विकास कामं असतील, या अनुषंगानं इथले नागरिक आणि इथल्या महिला खुश आहेत. राहुल आवाडेंनी जी कामं केलेली आहेत, इथली विकास कामं केलेली आहेत, ती यापुढेही होत राहतील. आणि ती कामं जर होणार असतील तर आमदार म्हणून का निवडून देऊ नये असं त्यांना वाटते. इथनं पुढं अजून जाऊया, अजून काही स्थानिकांना आपण भेटूया, त्यांना काय वाटते विचारूया. चला जाऊया. इथल्या स्थानिक मतदार आहेत, त्यांना विचारूया की काय नेमकं चालतंय. काय सांगाल, मदन कारंडे विरुद्ध राहुल आवाडे अशी लढत होणार आहे, तुमच्या मतदारसंघाचा कल काय सांगतोय? आमचा कल तर हा सांगतोय, हे विरोध तर नाहीच आहे, सगळं एक मार्गी चाललेलं आहे. म्हणजे आपण काय सांगू, वन साइड होणार आहे. ही आताची जी निवडणूक आहे, इलेक्शन आहे, ही वन साइड होणार आहे, कम्प्लिटली वन साइड होणार. कारण आमचा भाग पूर्ण राहुल आवाडे साहेबांसोबत आहे. त्यांनी ह्या भागात एवढी कामं केलेत. अजून कसं असतंय, उमेदवार आम्ही कामं करतो म्हणून येतात. राहुल आवाडे कामं केलेत आणि मग आता आलेत.
ऑलरेडी कामं झालेले आहेत. आमच्याकडे सौर ऊर्जाचे दिवे असतील ते ऑलरेडी लागलेले आहेत त्यांच्याकडून, त्यांच्या थ्रू. कारण इथं आता धुळेश्वर मळा म्हणून आहे, आता ग्रामपंचायतकडून नवीन कनेक्शन आपल्याला भेटत नाहीये. धुळेश्वर मळ्यामध्ये तिकडं आजपर्यंत एकही बल्ब लागला नव्हता, तो लावला गेलेला आहे. आणि बरीच कामं आता तिथं 2च घर, ह्याच घुगरे माळ्याचं जर म्हटलं असा 2च घर आहेत, पण 2च घर आहेत म्हणून तिथला आपण विकास थांबवलेला नाही. त्या गल्लीमध्ये सुद्धा रस्त्याचं काम झालेलं आहे. थोडक्यात उमेदवारीच्या अगोदरच विकास त्यांनी काय ती झलक दाखवून दिली, झलक दाखवलीच आहे आणि काम चालूच केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहे, त्यांच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? मदन कारंडेबद्दल बोलायचं म्हणजे तर मला फारसं माहित नाही. त्यांची बेकरी आहे एवढंच मला माहित आहे. ओके. त्यांचं फारसं काहीच माहित नाही. इकडे ह्या भागाशी त्यांचा काही परिचयच नाही तेवढं म्हटलं तर. थोडक्यात संपर्क काहीच नाहीये. मी त्यांना व्यक्तिशः असं कधी बघितलेलंच नाहीये. हा तुमचा झाला अनुभव, पण मग इथल्या पंचक्रोशीचं काय वातावरण आहे नेमकं? वातावरण तेच सांगते, वन साइड ही इलेक्शन होणार आहे. पहिल्यांदा असं झालं की दुसरे उमेदवारच लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा त्यांना माहीतच नाहीये. एकच आहेत की फक्त कसं आहे, आवाडे कुटुंबीय म्हणा त्यांच्यापर्यंत आम्ही कधीही पोहोचतोय आणि ते आमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतात. त्यामुळे लोकांना माहीत असलेला एकच उमेदवार आहे राहुल आवाडे. त्यामुळे ही इलेक्शन वन साइड होणार आहे. तुम्हाला विश्वास आहे? 100%. आमचा हे वार्ड नंबर 1 म्हणा किंवा कबनूर अख्खं गाव हे फक्त आवाड्यांसोबत आहे, कारण आवाडे कुटुंब नेहमी सगळ्या या गावासोबत राहिलेलं आहे आजपर्यंत. हे इथल्या स्थानिक या महिला आहेत, त्यांचं मत आहे की दुसरा उमेदवार इकडे आलेलाच नाही, मतदानाचा काय कुठंच काय विषय येत नाही. आमची संपर्क असेल किंवा विकास कामं असतील आवाड्यांच्या बाजूने झालेले आहेत आणि त्यांनी अगोदरच केलेले आहेत. विकासाची झलक त्यांनी दाखवलेली आहे आणि मतदार सुद्धा जागरूक आहे आणि तो नक्की त्यांना मतदान करेल असा विश्वास त्यांना आहे. जाऊया पुढे, अजून स्थानिकांना काय वाटते जाणून घेऊया. चला, इथे एक युवक आहे, त्याला विचारूया नेमकं काय वातावरण आहे. काय सांगशील मित्रा, 20 तारखेला मतदान करणार आहेस, नेमकं वातावरण तुझ्या कॉलनीतलं काय? आमच्या इथे भाजपच, BJP. कारण काय? कारण म्हणजे आता सध्या जर तसं बघायला गेलं तर जे काही BJPने किंवा महायुती सरकारने जे काही आतापर्यंत जे योजना वगैरे राबवल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं जरा म्हणजे सरस वाटते? हां, सरस वाटते. जे काय असेल ते शेतकऱ्यांचे जे काय वीज माफ झाले असेल किंवा लाडकी बहीण योजनेचं असेल किंवा जे काय भारतामध्ये बाहेरून जे आतापर्यंत मोठ्या प्रमाणे जे काही इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत त्याचं जरा इथून पुढे जरा भवितव्य जरा चांगलं दिसून येते. म्हणजे म्हणून तुम्ही महायुतीला वगैरे किंवा इथलं मतदान होईल असं वाटतं? मदन कारंडे विरुद्ध राहुल आवाडे अशी लढत होणार आहे. तुझ्या पंचक्रोशीतलं इथलं काय वातावरण आहे नेमकं? कुणाला मतदान जाईल किंवा काय माणसांच्यातला कल काय? आता सध्या वातावरण जर तसं बघायला गेलं की राहुल आवाड्यांचंच आहे, BJPचंच. आमच्या इथे पूर्ण जर तसं जर बघायला गेलं की BJP कडूनच आहे. बरं, मला सांग, इथं राहुल आवाडे तुम्ही म्हणताय, इथलं राहुल आवाडेने काय विकास कामं केलं? हो, केले की. आता सध्या आपल्या इथे रोड्स वगैरे झालेलं आहे. परत ते नवं ते आमच्या गल्लीतले जेवढे गटार आणि रस्ते आहेत ते सगळे मंजूर झालेले आहेत. हां, ते नवं ते परत आपलं लाइटिंगचं वगैरे जे काय असेल ते पण करून देतो म्हणून सांगितले. बरं, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत. मदन कारंडे इकडे कधी आलेले किंवा विकास कामासंदर्भानं कधी? नाही, त्यांचा आमच्याशी मतलब म्हणजे आतापर्यंत काय संपर्क वगैरे त्यांचा काय झाला? संपर्कच नाही. नाही. मग इथले मतदान सगळं राहुल आवाडेंना होईल असं वाटतं? राहुल आवाडे, खात्री. काय वाटतंय, निकाल काय वाटतं? इचलकरंजीचा निकाल काय असणार? वन वे. खात्री आहे तुला? हो, 100%. हा होता इथला युवक. आपण ज्यांच्याशी चर्चा केला बहुतांशी कल हा राहुल आवाडेंच्या बाजूने वाटतोय. आमची विकास कामं जे केले असतील तर मतदान आम्ही का देऊ नये? मतदान द्यायला पाहिजे, इथल्या स्थानिकांचं मत आहे. यापूर्वी आपण अनेक चर्चा केल्या, वेगवेगळ्या विकास कामासंदर्भात स्थानिकांना प्रश्न विचारले, मात्र आमचे प्रश्न जो सोडवणार, आमची विकास कामं कोण करणार त्यांनाच आम्ही दान करणार आणि त्यांना निवडून देणार. इथल्या स्थानिकांचं तसंच मत आहे. अर्थात राहुल आवाडे यांनी कामं केल्यात म्हणतात तर इथला कल तसाच दिसतोय. तुर्तास इथंच थांबूया, भेटूया एका नव्या विषयासह नवीन ठिकाणी. धन्यवाद.